तर सर्वांना माझा छान असा नमस्कार। तर तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला म्हणजेच की टाकून 2 दिवस झालेले असतील त्याला छान असा प्रतिसाद दिलेला आहे। जी की होती शेंगदाण्याची चटणी, ती मी ह्याच्यावरती बनवलेली होती। आणि हां, तर ते भांड मी धुवून ठेवलेलं होतं, तर ते आता इथे घेतलेलं आहे मी। आणि सगळ्यात छान जी गोष्ट होती की त्या व्हिडिओ खाली मला इतक्या छान छान कमेंट आलेल्या आहेत आणि त्या मी लिहून पण काढलेल्या आहेत आणि त्या ताईंचं पण मी नाव लिहिलेलं आहे बरं का। आणि अशाच छान छान कमेंट करत चला आणि मी अशाच वहीवर उतरवत जाईल आणि तुमचं नावही माझ्याकडे कायम राहील। तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत। त्याचबरोबर तुमचं लाईक ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या एका लाईकमुळे मला इतकं मोटिवेशन मिळतं की मी पुढचे व्हिडिओ आणि छान जोमानं आनंदानं करायला लागते। तर चला, तर मी आधी शालिनी ताईंची कमेंट घेते, कारण की त्यांनीच मला सर्वात आधी कमेंट टाकलेली होती की तुमचा मिक्सर कोणता आहे ताई। तर माझा मिक्सर आहे तो उषा कंपनीचा आहे आणि ह्याची पण मी पुढं माहिती देईनच की तुम्ही घ्यावा की नाही घ्यावा, ह्याचं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बरं का। तर खरंच तुमचे मनापासून आभार आहे की तुम्ही मला हे विचारलेलं आहे। त्याचबरोबर शालिनी ताईंच्या कमेंटच्या खाली प्रतिभा ताईंची कमेंट आली होती की लवकर दाखवा। तर मिक्सर लवकर दाखवा का आणि काय लवकर दाखवा हे मला समजलं नाही। पुरतच तर मी आता हे मिक्सरचंच तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्हाला काय म्हणायचं होतं ते सविस्तर मला पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगा, माझा व्हिडिओ पाहत असाल तर। तर हा उषा कंपनीचा मिक्सर आहे। ह्याच्यामध्ये मी पीठ तर मी हे पीठ मळण्यासाठीच मिक्सर घेतलेला आहे आणि आता हे वापरून तुम्हाला दिसते, पण थोडा ह्याचा कलर आहे ना डल झालेला आहे आणि ह्याचं तुम्ही पाहू शकता की खूप असा छान आहे। मी ह्याच्यासाठी आपला नॉर्मल कात्या वापरतच नाही, स्पंजचा कात्या वापरत असते, तरी सुद्धा हे वापरून असं झालेलं आहे। तर हे नवीन का दिसत आहे ते पण मी तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर तिसरी कमेंट होती आरती ताईंची की चटणी छान झालेली आहे म्हणून तुमची। आणि चौथी कमेंट होती वैजयंती ताईंची कमेंट होती, जे बॅकग्राऊंडला मी म्युझिक लावलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होत असेल, त्रास होत असेल, तर खरंच मी मनापासून सॉरी म्हणते त्यासाठी। तर कसं आहे ना बघा, पहिल्यापासून मी थोडंफार म्युझिक लावत गेलेले होते, त्यामुळे म्हटलं चला कुठं थोडा माझा भांड्यांचा आवाज किंवा वाऱ्यांचा, पक्ष्यांचा असा काही जरी आवाज येत असेल तर तो त्या म्युझिकमध्ये थोडा कव्हर होऊन जाईल म्हणून मी ते म्युझिक लावत होते। बाकीचं काही कारण नाही म्युझिक लावण्याचं। तर तुम्हाला वाटते ना माझा आवाज छान वाटते तर मी म्युझिक लावणार नाही यापुढे, ही काळजी सुद्धा मी घेईन। क्वचित कधीतरी लावत जाईन, कारण की आपल्या बाकीच्या ताईंना पण आवडतं त्यासाठी। आणि वैजयंती ताईंनी शेंगदाण्याची चटणी करून बघितली तर त्यांनाही खूप आवडली, त्यासाठी खरंच मी मनापासून त्यांचेही आभार व्यक्त करते। आज सर्वच त्यांचे मी आभार व्यक्त करते असं समजलं तरी चालेल। त्यानंतर वैशाली ताईंची कमेंट आहे, छान झालेली आहे चटणी आणि त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब पण केलेला आहे, व्हिडिओला लाईक पण केलेला आहे। खरंच त्यांचंही मनापासून आभार मानते आणि असंच सर्वजण मला छान छान कमेंट, लाईक आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब पण करत चला। त्याच्यानंतर 6वी कमेंट आहे वंदना ताईंची, मस्त मी चटणी करून बघते। तर खरंच ताई तुम्ही चटणी करून बघा आणि तुमच्या घरामध्ये सर्वांना चटणी ही आवडणार आहे हे मी गॅरंटी देऊन सांगते। आणि 7वी कमेंट आहे रोणक ताईंची आहे की दादांची आहे माहित नाही, कारण की रोणक ताईमध्ये सुद्धा नाव असतं आणि दादांमध्ये सुद्धा नाव असू शकतं, तर नाहीच अशी त्यांची कमेंट आहे। तर तुमचंही मनपूर्वक मी इथं अभिनंदन करते, तुम्ही छान अशी माझी रेसिपी पाहिली आणि छान असं कमेंट केली त्याबद्दल। त्याच्यानंतर 8वी कमेंट आहे शालिनी ताईंची, त्या म्हणत आहेत की शेंगदाण्याची चटणी कोरडी नसते तर त्याचा लगदा मुद्दा असतो, ती सहसा उकळामध्ये करतात। तर हो ताई तुमचं अगदी बरोबर आहे, तुम्ही तशा पद्धतीनं चटणी पाहिली असेल, मी पण पाहिलेली आहे,
पण आमच्या इकडं ना अशा पद्धतीनं पण चटणी म्हणजे डीमार्ट वगैरे मध्ये ना ती भेटते आणि मला काही ती आवडली नाही खरं सांगायला गेलं तर. त्याला जाळी बनलेली होती, त्यामुळं मी त्यावेळीपासून विकतची चटणी आणायची बंद केलेली आहे आणि मी घरीच बनवत असते आणि ट्राय करून बघत असते. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मी जास्त तेल वापरलेलं नाही, कारण की मी ज्यावेळी केली ना पहिल्यांदा त्यावेळी मी आहे तसं सगळं तेल टाकलेलं होतं जेवढं मी घेतलेलं होतं, आणि जशी मी दाखवली व्हिडिओमध्ये सेम तशीच ती चटणी झालेली होती. आणि बघा जास्त लगदा केव्हा होतो, जास्त आपण तेल टाकल्यावरती. पण आपल्या शरीरासाठी जास्त तेल पण चांगलं नाही आणि ते हेल्दी पण नाही. आणि बघा अशा पद्धतीनं जर चटणी केली कमीच तेलामध्ये तर आपल्या हेल्थसाठी पण चांगली आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी पण ती फायद्याचीच ठरणार आहे. त्यासाठी मग मला तर वाटते की मी तरी इथून पुढं अशा पद्धतीनं चटणी करेन. आणि जास्त तेलाचा वापर केला तरी आपल्याला घशाला वगैरे त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या शरीराला कोणताही प्रकारचं काही दुष्परिणाम होणार नाही ह्याची पण काळजी आपणच घेतली पाहिजे, दुसरं कोण घेणार नाहीये. त्यासाठी मग मी अशा पद्धतीनं चटणी केलेली दाखवलेली आहे. तुम्हाला जर लगदा किंवा मुद्दा अशा प्रकारे जर चटणी व्हायला पाहिजे असेल तर ऑफकोर्स मी 1 चमचा तेल टाकलाय, तिथं तुम्ही 2 चमचे सुद्धा तेल टाकू शकता, माझी काही हरकत नाही. आणि तुमची कमेंट पण छान होती, असतात तसेही चटणी असतात, त्यामुळे तुम्ही योग्यच कमेंट केलेली होती आणि तुमच्या कमेंटचाही माझ्या चॅनलमध्ये खूपच रिस्पेक्ट केलेला आहे. त्यामुळे मग मी तुमचंही नाव लिहिलेलं आहे आणि असंच छान छान कमेंट ही मला इथनं पुढे तुम्ही करत चला. त्याच्यानंतर आहे मीराताईंची कमेंट, ती त्यांनी शशिकला ताईंच्या कमेंटच्या खालीच केलेली आहे की खरे आहे, म्हणजे की ती चटणी मुद्दा टाईपच होते असं असावं त्यांचं म्हणणं कदाचित. पण मी का अशी केली आणि मी इथून पुढे पण अशी का करणार आहे ते तुम्हाला समजलं असेल. तर तुमच्याही कमेंट केल्याबद्दल तुम्हालाही खरंच मनापासून धन्यवाद आणि तुमच्याही कमेंटचा रिस्पेक्टच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्या ह्या मी कमेंट लिहिलेल्या आहेत त्या मी अशा छान जपूनच ठेवणार आहे आणि अशा छान छान जे कमेंट करतील त्यांची नावंही माझ्यापाशी राहतील आणि असं मी सांगत जाईन. आणि शक्यतो आता कमेंट मी व्हिडिओद्वारेच देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, तर आपण आपला मुद्दा होता की मिक्सर कोणता आहे, तर मिक्सर आहे उषा कंपनीचा. पुन्हा एकदा सांगते, तर हा छान आहे, फक्त ह्याच्यामध्ये काय जे नको आहे ना म्हणजे ते मी सांगते. तर बघा हा मी मिक्सर घेतलेला आहे बहुतेक 15 ऑगस्टला मी यावा ह्या दृष्टीने हा बुक केलेला होता, पण 15 ऑगस्टच्या नंतर हा मला भेटलेला आहे. मी हा सोलापूरमधून लोकल मार्केटमधूनच खरेदी केलेला आहे. त्याच्याबरोबर ही इतकी भांडी आलेली आहेत, इथं तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये पीठ आपण करू शकतो. जास्त जर आपल्याला काही कोशिंबीर किंवा भाज्या बारीक करायच्या असल्या तर त्याही आपण करू शकतो. त्याच्यासाठी कोणते कोणते ब्लेड आहेत ते पण मी दाखवते. आणि ह्याच्यामध्ये आपण एकदम बारीक अशी ग्रेव्ही टाईप तयार करू शकतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण छान असा जास्तीचा मसाला असेल तर आपण ह्याच्यामध्ये करू शकतोय. तर अशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर हे भांड्याचं आहे बघा, तर ह्यामध्ये ज्यूस वगैरे केले जातात. तर ह्यामध्ये मी काहीच केलेलं नाही. तुम्हाला ही भांडी आहेत ना 3 ती नवीनच दिसत असतील, तर का केलं नाही ते पण सांगते. आणि हे भांड आहे ना हे पण ज्यूसच आहे, पण मी हे सध्या आहे ना खोक्यातच ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, तर ह्याच्या आतलं जे हे आहे ना तर हे कसं काढायचं असते ना तेच मला माहिती नाहीये.
त्यामुळे ह्यामध्ये मी काहीच केलेलं नाही. माझ्या मुलांनी खूप वेळा म्हणलेले होते की मम्मी ज्यूस कर, पण स्वच्छ करण्यासाठी हे निघतच नाहीये मला. आणि हे कसं काढतात हा मी प्रयत्न पण केला नाही, कारण की ह्याला पैसे खूप दिलेले आहेत मिक्सरला त्यासाठी. तर तुम्हाला कोणाला माहित असेल हे कसं काढायचं असते तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मला काही निघतच नाही आहे. आणि असं फळ घालायचं असते आणि ते असं सगळं करायचं असते, ते सगळं मला माहित आहे, पण ते काही निघत नाहीये. त्यामुळे मग मी काही ट्रायच केलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये हा एक चमचा भेटलेला आहे, त्याचा पण मी काय वापर केलेला नाही, कारण की मी जास्त भांडी काढलेली नाही आहेत वापरायला त्यासाठी. आणि हे जे आहे हे लोणी काढण्यासाठी असते, पण सध्या तरी आम्ही डेअरीचं दूध आणतो आणि त्याच्यामध्ये शाईच जास्त येत नाही, त्यामुळं लोणी काढायचा काही प्रश्नच येत नाही आहे मला सध्या तरी. त्यामुळे ह्याचाही मी वापर केलेला नाही आहे. हे एक आहे, ह्याचा पण वापर केलेलाच नाही आहे. आणि हे पण ज्यूस काढण्यासाठीच आहे, याचा पण वापर मी केलेला नाही आहे. तर बऱ्याच गोष्टींचा वापर मी केलेलाच नाही आहे. हां, ह्याचा मात्र मी केलेला आहे, कारण की ह्या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं हे आहे. तर हे आहे पीठ मळण्यासाठी. तर हे असं टाकायचं ह्याच्यामध्ये आणि झाकण लावायचं आणि पीठ मळायचं आहे. आणि जर आपल्याला अर्जंटच पीठ मळल्यानंतर कांदा वगैरे काय कट करायचा असेल तर हे ब्लेड आहे, हे खूप असं कारी आहे ब्लेड. हे पटकन असं हाताला पण कापू शकते. तर हे पण अशा पद्धतीने ह्यामध्ये टाकायचं आणि आपण सगळ्या भाज्या, कांदे, टोमॅटो, काकडी सगळं काही आपण ह्याच्यामध्ये बारीक करू शकतो एकदम. मी गाजरचा हलवा सुद्धा केला होता. गाजर मी खिसतच बसले नाही, ह्याच्यामध्ये सगळे गाजर टाकले आणि हे बारीक करून घेतलेले आहेत. बहुतेक माझा व्हिडिओ पण असेल. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये 1 किलो गाजर इतके छान असे चॉप होतात, बारीक होतात आणि पटकन आपला गाजर हलवाही होतो. त्याच्यानंतर ह्याच्या खाली अशा पद्धतीनं हे ब्लेड आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सॅलडसाठी काकडी, बीट वगैरे सगळं काही आपण ह्याच्यामध्ये बारीक करू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा मोठं खिसू शकतो. गाजर म्हणा, खोबरं म्हणा, असं सगळं काही यामध्ये खिसलं जातं. आणि ह्याच्यामध्ये पण छान असं बारीक खिसलं जातं. तर ह्याचाही मी अजून वापर केलेला नाही. का केलेला नाही, कारण की आता सध्या तरी मला काही त्याची गरज नाही आहे. ज्यावेळी मी नवीन घरामध्ये जाईन तर ह्याच्यामध्ये मी हे जे प्रोडक्ट आहेत आता हे सगळं ह्याचा सगळ्याचा वापर मी तिथं गेल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेन. आणि तसं ह्याची भांडी आहेत ना खूपच अशी नाजूक आहेत. ही जरी हिथून जरी खाली पडली तर ही फुटतात आणि ही आपल्याला अजिबात भेटत नाहीत. ओरिजिनल तर भेटतच नाही, डुप्लिकेट भेटत असतील. त्यामुळं मग मी थोडंसं, हा मिक्सर महाग आहे त्यामुळं मग मी काळजी घेतलेली आहे. इथं ठेवायला अशी जागा नाही आहे व्यवस्थित, त्यासाठी मग मी ह्या भांड्यांचा वापर केलेला नाही. हे भांडं मात्र मी वापरते, कारण की ज्यावेळी पीठ मळून होतं त्यावेळी मी असं धुवून वगैरे स्वच्छ असं ह्याला लावून मी ठेवून देते त्यासाठी. आणि हे मिक्सर आपल्या भांड्यांची इथं बसतं. तर असं होतं ह्या मिक्सर बद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्यांना उषा कंपनीचा मिक्सर घ्यायचा आहे तर मी तर सांगेन की घेऊ नका, कारण की बघा ह्याची सर्व्हिस वगैरे जी माणसं द्यायला येतात ती अजिबात येत नाहीत. आम्ही खूप फोन करून दमलो पण त्यांचा माणूस आलेला नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारची ह्याची सर्व्हिस दिलेली नाही. जर ते आले असते तर मी ह्या भांड्याचं सुद्धा त्यांना विचारून घ्यायचं असं ठरवलेलं होतं, पण त्यांचा माणूस आलेला नाही. त्यासाठी मग ते माझं राहिलेलंच आहे. तसं हा मिक्सर बेस्ट आहे, पण ह्याची सर्व्हिस कोणीही द्यायला तयार नाही.
तर मी तर म्हणते की तुम्ही बजाजचा घ्यावा, कारण की त्याची सर्व्हिसला माणसं येतात, पण त्यावेळी माझ्या डोक्यात एवढं काय असं नव्हतं की बजाजचा घ्यावा. हे मला छान वाटलं. मी आमच्या पाहुण्यांनी एकाने वापरलेला बघितलेला होता, त्यामुळे मग मी पण उषा कंपनीचा घेतला. पण आमच्या इथं ह्याची सर्व्हिसच भेटत नाही, तर ह्याचं घेऊन काय उपयोग. जर तुमच्या इथं ह्याची सर्व्हिस भेटत असेल तर तुम्ही निश्चित हा घ्यावा, तसा हा बेस्टच आहे. पण जर सर्व्हिस भेटत नसेल तर घेऊन तरी काय उपयोग, बरोबर का नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ह्या जसं काहींनी कमेंट केल्या, मी त्यांच्या कमेंट लिहिल्या, तशा तुम्हीही छान छान कमेंट करा. आणि ह्या मिक्सरची प्राइस सांगायला गेलं तर आम्हाला 12,000 सांगितलेलं होतं, पण आम्ही त्यांना 10,500 मध्ये हे फायनल केलेलं आहे. तर 10,500ला मला हा मिक्सर बसलेला आहे. आताचे रेट मला माहिती नाही. आणि खरंच ज्यांना माहीत असेल की हे भांडं कशा पद्धतीनं ओपन करायचं, काढायचं, ते मला नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. तर असा होता आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ. सगळ्या मैत्रिणींच्या मी कमेंटची उत्तरं दिलेली असावी. ज्या कुठल्या मैत्रिणींची कमेंट राहिलेली असेल तर त्या मैत्रिणींना पुन्हा एकदा मला छान अशी कमेंट करावी. मी त्यांनाही कमेंटचं उत्तर नक्कीच देईन. तर चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. अशा पद्धतीनं खोक्यातून मी काढलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि तुम्ही ते पाहिलं पण. आणि ह्याचं एक राहिलेलं होतं, हे पण ज्यूस करण्यासाठीच वापरतात. तर हे माझ्याकडं राहून गेलेलं होतं दाखवायचं, तर मग मी इथं दाखवलेलं आहे. आणि व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा.